माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील हनुमानगड येथे हनुमान चालीसा पठण केले आहे। उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाला प्रत्युत्तर म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा पठण करावे असे आवाहन दिले। तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोका दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। दरम्यान 14 दिवसांच्या तुरुंगवासाचा उल्लेख करत नवनीत राणा यांनी तो दिवस आपण कधीही विसरणार नसल्याचे सांगितले। 151 फुटाच्या हनुमान मूर्तीच्या पायथ्याशी राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आले आहे। मला फक्त एवढाच मेसेज द्यायचा आहे, हनुमान चालीसा आम्ही रोजच वाचतो, आमच्यासाठी काही नवीन नाही हनुमान चालीसा। पण जनाब उद्धव ठाकरेजी जे आज नागपूरमध्ये येऊन एवढी मोठी हिम्मत करून आमचे मुख्यमंत्री साहेबांचे घरापाशी येऊन राम रक्षाचं जे पठण करत आहे, त्यांना माझा एवढाच प्रश्न आहे, तुम्ही अयोध्या गेले काय? रामलल्लाचे दर्शन घेतले काय? फक्त जे नौटंकी आणि जे ढोंगीपणा करत आहे राम रक्षाचे नावाने, त्यांना एक प्रश्न आहे। आमचे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की मी त्यांचं स्वागतच करतो, राम रक्षा कोणी करत असेल तर मी त्यांचं स्वागतच करणार आहे। पण मी जनाब उद्धव ठाकरेजींना आठवून देऊ इच्छितो की जेव्हा आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं अमरावतीवरनं की मी हनुमान चालीसाचं पठण करन, तर आम्हाला तिथून धमक्या यायला लागल्या, तुम्ही फक्त मुंबईत पाय टाकून दाखवा, तुमचे पाय छाटण्याचे काम आम्ही करू। 3दा एज ए MLA विधायक आमदार आलेले रवीजी आणि एज ए महिला खासदार आलेली, तेव्हा आम्ही फक्त मुंबईत गेलो तर मुंबईत पोलिसला असे ऑर्डर दिले आणि छोटे कामासाठी स्वतः मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरेजी फॉलोअप घेत होते, पोलीसवाल्यांना सांगत होते की त्यांना घसीटून गाडीत बसवा आणि बसवल्यानंतर पूर्ण रात्र मला लॉकअप मध्ये ठेवला। रात्री 4 वाजता राजद्रोह दाखल केला। सकाळी कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला जमानत होऊ दिली नाही। तेच जनाब उद्धव ठाकरे आज म्हणतात जेव्हा आमचे देशाचे प्रधानमंत्री अयोध्यामध्ये रामलल्लाचे मंदिराचा भव्य उद्घाटन होत होता, लोकार्पण होत होता, लोक दर्शनासाठी भीड केली होती, तेव्हा उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? त्यांना ते प्रश्न विचारा। जे रामलल्लाचे दर्शन घ्यायला गेले नाही, आज ते राम रक्षाची कशाला गोष्ट करताय? ते राम रक्षा करत नाहीये, ते पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे। जनाब उद्धव ठाकरेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, आमदार खासदार सगळे गेल्यानंतर जे उरले सुरले तेही जाईन, मी आणि आदित्य राहीन, तिथपर्यंत वाट पाहिली है तुम्ही। खूप बहुत समय लगा दिया राम जी को याद करने के लिए। राम जी को जो करना था राम जी ने अच्छे से कर लिया। जो बाळासाहेब ठाकरेजींचे विचार जिवंत ठेवू शकले नाही, ते दुसऱ्यांना बेईमान ठरू शकत नाही। आणि यांनी कटप्प्यासारखं आमचे मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीत खंजर खुपसण्याचं काम जनाब उद्धव ठाकरेजींनी केलं होतं। आणि आज आम्ही कोणीच नाही त्यांना काहीच बोलणार आहे। पूर्ण महाराष्ट्रीय जनताने त्यांना दाखवून दिली की त्यांची कोणत्या लेवलवर ते स्टँड करतात। पूर्ण विधानसभामध्ये साफ झाले आणि जेवढे उरले ते सगळे सोडून चालले गेले की जनाब सोबत आम्हाला राहायचं नाहीये, आम्हाला राम भक्तांसोबत राहायचं आहे। त्यात सगळे राम भक्त आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या सोबत उभे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या अमरावती जिल्हा संघटनेच्या वतीने 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत सेवा दशकाचे आयोजन करण्यात आले आहे। या 10 दिवसांच्या उपक्रमात जिल्हाभर विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय संचलन समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले। जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ, शहर व ग्रामीण भागात रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, अन्नदान, वस्त्रदान, महिलांचा सन्मान, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे तसेच वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे।
सेवा दशकांतर्गत 22 जुलै रोजी आषाढी वारींसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अकोली रेल्वे बसस्थानकावर फराळ व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे। त्याच दिवशी महिला मोर्चाच्या वतीने महिलांच्या सन्मानाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत। पुढील दिवसात गरजूंना चष्मे वाटप, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, अन्नदान, निराधारांना कपडे वाटप तसेच स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम पार पडणार असून अचलपूर, तिवसा, मेळघाट, मोर्शी, धामणगाव रेल्वे आणि बडनेरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। प्रत्येक तालुक्यात रक्तदान व वृक्षारोपण मोहिमेचा विशेष प्राधान्य देण्यात आले असून आरोग्यविषयक जनजागृतीलाही भर दिला जाणार आहे। 2 ऑगस्ट रोजी सेवा दशक समारोप कार्यक्रम होणार असून यावेळी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यातून जनतेशी संवाद साधत सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। पत्रकार परिषदेला आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसळ, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, आमदार केवलराम काळे, महापौर श्रीचंद तेजवाणी, डॉक्टर नितीन धांडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आपला देवाभाऊ घरातला सदस्य, कुटुंबातला सदस्य अशी प्रतिमा निर्माण झाली आणि म्हणून शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवण्याकरता अमरावती जिल्ह्यामधल्या, अमरावती शहर असो, अचलपूर असो किंवा मोर्शी जिल्हा असो, इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी, त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी संघटितपणे, सुनियोजितपणे आणि सुसूत्रपणे कार्यक्रम आयोजित केले। 21 तारखेला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा सत्कार, सन्मान, फराळ देऊन त्यांना विदा केल्या जाईल, म्हणजे पूर्वसंध्येला। आणि 22 तारखेला अंबादेवी आणि एकविरा देवीची महाआरती करून या सेवा दशकाला सुरुवात करण्यात येईल। आणि यामध्ये विविध कार्यक्रम आहे, महाराजस्व अभियान आहे, चष्म्याचं शिबिर आहे, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी दिव्यांग लोकांना स्कूटर आहे, असे विविध कार्यक्रम आहे। आणि ह्याचं सगळ्याचं संयोजन आमदार प्रतापदादा अडसळ, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, आमदार केवलराम काळे, महापौर श्रीचंद तेजवानी, डॉक्टर नितीन धांडे, प्रभुदासजी भिलावेकर यांच्या नेतृत्वात होते। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती, द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना, शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, कालावधी 2 वर्षे, कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम, प्रवेश 60। प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in। प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। प्राचार्य AS काळे। संपर्क 99 21 55 95 11। कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ। संपर्क 97 66 28 73 05। लिपिक ND गोमाशे। संपर्क 91 58 23 11 05। नुकत्याच सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे सभागृह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सातारा महाराष्ट्र या ठिकाणी पार पडलेल्या शहीद सैनिक कृतज्ञता सन्मान सोहळा 2026 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक कल्याण विभागाचे
कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व नियोजन मंत्री नामदार शंभूराजे देसाई हे होते। तर कार्यक्रमाला उद्घाटक व शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे होते। या शहीद सन्मान कृतज्ञता सोहळ्याला 2026 ला 1 जानेवारी 2025 ते 31 मे 2026 या कालावधीत शहीद झालेल्या परिवारांचे सांत्वनपर विशेष सन्मान करण्यात आला आहे। यामध्ये विशेषतः वीर माता, वीर पिता, वीर पुत्र, नारी शक्ती, शहीद परिवार, आजी माजी सैनिक व युद्धातील शूरवीर सैनिकांची विशेष उपस्थिती होती। सोबतच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 6 जून 2026 रोजी शहीद सन्मान कृतज्ञता सोहळा भव्य दिव्य व भावनिकरित्या पार पडला आहे। या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन जय हिंद फाउंडेशन, सैनिक हो तुमच्यासाठी हे सामाजिक संस्था देशातील सर्व शहीद परिवारासाठी काम करत आहेत। जय हिंद फाउंडेशनची स्थापना मुंबई येथील ताज हॉटेलवरील झालेल्या 26/11च्या भ्याड हल्ल्यानंतर करण्यात आली। विशेषतः ही देशातील अशी वाखण्याजोगी सामाजिक संस्था आहे की जी सर्व सैनिक बांधवांना, शहीद परिवारांना व भारतीय नागरिकांना भारतीय म्हणून कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देत असते। ही संस्था शहीद परिवार यांच्या पाठीशी कायम 26 नोव्हेंबर 2008 पासून सुरू झाली आहे। आतापर्यंत या संस्थेच्या शाखा महाराष्ट्र, गोवा, जम्मू काश्मीर, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश व वेगवेगळ्या प्रांतात आहेत। त्याचबरोबर विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बारामती, पुणे, नवी दिल्ली या सर्वीकडे सामाजिक संस्था जय हिंद फाउंडेशन मार्फत सैनिकांच्या मदतीसाठी करण्यात येते। सर्व शहीद कुटुंबियातील परिवारांना शहीद कृतज्ञता सन्मान सोहळ्यामध्ये उपस्थिती दर्शविताना शहीद परिवारांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, मानाची महाराष्ट्रीयन साडी व बांगडी चोळीचा विशेष सांत्वनपर भेट म्हणून देण्यात येते। यासोबतच त्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक सहकार्य म्हणून मदतही करण्यात येतात। विशेषतः डॉक्टर वैभव कुमार निमकर हे जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय युवा प्रवक्ता आहेत। गेल्या अनेक वर्षापासून जय हिंद फाउंडेशनच्या मार्फत सर्व सैनिकांना, आणीबाजी सैनिकांना, शहीद परिवारांना एकत्र करून त्यांना समुपदेशन, मार्गदर्शन, करिअरच्या पाऊलवाटा, जागर विचारांचा अशा प्रकारचे विशेष व्याख्यान आणि निवेदन तसेच सूत्रसंचालनातून भारतीय सैनिकांचा आवाज बुलंद कार्य डॉक्टर निमकर हे करतात। सोबतच प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ते विशेष सहभाग दर्शवितात आणि सैनिकांची बांधिलकी एकत्रित करण्याचा त्यांचा पवित्रा व त्यांचा मानस आहे। सोबतच त्यांनी केलेल्या सामाजिक विश्वविक्रमामध्ये 18 दिवस 18 रात्र सतत चालणाऱ्या 501 तास सूत्रसंचालन करून त्यांनी या जगातील विश्वविक्रम भारतीय सैन्यांची शौर्यगाथा सांगितली आहे। त्यासोबतच नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणाहून त्यांची आचार्य पदवी पूर्ण झाली। ते सुद्धा त्यांनी विशेष कामगिरी म्हणून जय हिंद फाउंडेशन आणि भारतीय सैनिकांना समर्पित केली आहे। आणि म्हणूनच डॉक्टर वैभव कुमार करत असलेल्या सैनिकांच्या सेवाभावी कार्यासाठी जय हिंद फाउंडेशनचा राष्ट्रीय युवा प्रवक्ता पुरस्कार 2026 त्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक कल्याण कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री व नियोजन मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलाय। या कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम, जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे, जय हिंद परिवारातील सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय संचालक सदस्य वर्ग व सर्व शहीद परिवार व सैनिक उपस्थित होते। अशा प्रकारे शहीद परिवार कृतज्ञता सोहळा 2026 सातारा या ठिकाणी संपन्न झालाय। या कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीत, राज्यगीत या सुमधुर संगीताच्या आविष्काराने झाली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।